महाराष्ट्रामध्ये आज जे काही चालू आहे औरंग्याचं थडगं काढण्याच्या संबंधाने, त्या अनुषंगाने आमच्या नेत्याला आपण सातत्यानं जर बोलत असाल तर इथला शिवसैनिक आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनंच उत्तर देईल आणि आपल्याला जसं कळतंय त्याच भाषेमध्ये आपल्याला उत्तर दिलं जाईल. नाही, आता बोलताना माझे खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांना टोला लगावला तर त्यानं जर खुलताबादचं नाव बदलायचं असेल तर संजय शिरसाट यांनी आपला बाप बदलावं. तर ते याबद्दल याकडे तुम्ही कसं बघता? जलीलबाईनं स्वतःचा बाप बदलायला हरकत नाही. तुम्ही आमच्या नेत्याला जर तुम्ही बाप बदलण्याची भाषा करत असाल तर आम्ही बी एकनाथ शिंदेचे चावत. इथलं दौलताबादचं नाव बदललं पाहिजे, इथलं खुलताबादचं नाव बदललं पाहिजे, ही जनमानसाची भूमिका आहे. आणि जर तुम्ही आमच्या नेत्याला जर बापापर्यंत जात असाल तर इथली शिवसेना काही झोपलेली नाही, इथली काय मेलेली शिवसेना नाही. आणि एक अडचण काय, इथल्या हिंदू धर्मीय लोकांची जर मानसिकता असेल तर इथलं ते बदलणं गरजेचं आहे ना. आणि तुम्हाला औरंग्याच्या थडग्याच्याबद्दल का तुम्हाला एवढं प्रेम वाटावं? काय म्हणजे हे मुस्लिम धर्मगुरू होते का? कशामुळे तुम्ही हे करताय? जर इथल्या या संभाजीनगरमधल्या ही 52 गेटचं हे शहर आहे, या 52 गेटच्या शहरामध्ये राहणारा सगळ्या जाती धर्माचा माणूस, त्याची जर मानसिकता असेल की इथं आपण जनमत तयार करून हे औरंग्याचं थडगं बदललं पाहिजे तर जलीलबाईला मिरची लागण्याचा काय संबंध येतो? आणि याच्या संदर्भात आता विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे का तुम्ही ते थडगं काढून टाका. तर याकडे तुम्ही कसं बघता? बिलकुल आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही जनमत तयार करू आणि इथं जी औरंग्याची जी समाधी आहे, जी थडगं आहे, याचं जे उदात्तीकरण केलं जातं ते इथून माझ्या मराठवाड्यामध्ये साधू संतांचा मराठवाडा आहे, इथं लोकनायकांचा मराठवाडा आहे, क्रांतिकारांचा मराठवाडा आहे. या मराठवाड्यामध्ये आम्ही औरंग्याचं थडगं ठेवणार नाहीत. ज्यांना असं वाटत असेल तर त्यांनी आपल्या घरी न्यावं, नाही तर अरबी समुद्रामध्ये टाकून द्यावं. खुलताबादच्या नामांतराच्या बद्दल पक्षाची भूमिका काय राहणार? खुलताबादचं नामांतरण झालं पाहिजे. इथल्या सगळ्या जे बाद जी म्हणून आहेत या सगळ्या शहरांचं झालं पाहिजे, कारण ही हिंदू धर्मियांची संस्कृती आहे. जसं बेरोजगारांच्या प्रश्नाच्या संबंधाने आवर्जून आपण विचारतो किंवा विचार केला जातो, तसं संस्कृतीच्या बाबतीतही बोललं पाहिजे ना. संस्कृती आपण जतन केली तर आपली भविष्यामध्ये ओळख होणार आहे. आणि भविष्यात जर आपली ओळख जर त्याच पद्धतीनं होत असेल तर इथला हिंदू म्हणून घेण्याचा शिवसेनेला किंवा इथल्या कुठल्याच लोकांना अधिकार राहू शकत नाही. अडचण काय तुम्हाला औरंग्याचं थडगं काढण्यासाठी? त्यांनी असा एक आक्षेप घेतला का फक्त महाराष्ट्रामध्येच शहराचं नामांकन होतं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं, अहमदाबादचं नामांतर का होत नाही? सगळ्याचंच होणार आहे. अहमदाबादचं होणार आहे, जिथं जिथं बाद आहे, जिथं जिथं खान आहे, जिथं जिथं पठाण आहे, सगळीकडेच होणार आहे. मोदी आहे तर मुमकिन आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली या आधुनिक भारताची वाटचाल चालू आहे. आणि या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असतील तर एक वेगळी एक क्रूर कर्मा मानसिकता तुम्ही डोक्यात ठेवून तर औरंगजेबच हा आमचा बाप आहे अशी जर भूमिका घेऊन तुम्ही इतर जाती धर्माला जर तुम्ही त्रास देत असाल तर हे अन्याय होऊ शकतो. म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, एक शिवसैनिक म्हणून ज्या पद्धतीनं जिथं पद्धतीनं हे औरंग्याची जी भूमिका घेऊन जी चालतात त्या लोकांना नम्रपणे माझं आव्हान आहे की औरंग्याचं थडगं काढण्यासाठी तुम्हीही या, आपण सहकार्य करूच आणि थडगं काढून टाकूया. काय आव्हान करसाल तुम्हाला? महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्याच हिंदू धर्मियांना आणि मुस्लिम बांधवांना सुद्धा नम्रपणे मी आवाहन करतो की औरंगजेब हा काय मुस्लिम धर्मीय हा धर्मगुरू नव्हता, हा क्रूर होता. इथले ज्या पद्धतीनं त्यांनी वागणूक केली त्यामुळे त्यांचं जे थडगं आहे हे थडगं इथून काढलं गेलं पाहिजे. आपलं नाव? मी ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, शिवसेना समन्वय. ओके, धन्यवाद.